लावून तुळशीचा हार घालून लोणी भरवणारी सखू आज चक्क शेण भाजते तिच्या सख्याला. देवी तेही का करतीये हे सुद्धा जाणलंच असेल तुम्ही. शंकर आणि गंगीचं घर वाचवायचंय तिला म्हणून. हो, पण तुम्हाला शेण लावायचं अहो, कसं दिसतंय ते. गोमय म्हणा देवी, गोमय. हा? अंगणाला चापटून धोपटून शेणानं सारवलं की ते कसं पवित्र देखणं आणि प्रसन्न दिसतं. अगदी तसं वाटतंय. विठुरा, तुला ठाऊक आहे ना रे मी हे का करते, पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. सगळं झालं ना की रकुबाई मातेला सांग, ती तुला छान उठणं लावून अंघोळ घालेल ना. फक्त थोड्या वेळ अजून सहन कर. बरीच आहे की हो. म्हणजे हिने शेण फासायचं आणि तो उद्योग निस्तरण्यासाठी उठणं लावून अंघोळ मी घालायची. हे बरं आहे. तुम्हाला नाही घालायची आहे का? नाही, बाकी कोणी हसत घालेत. अहो अहो थांबा. अशा निघालात कुठे? उत्तर तर द्या. तुम्हाला घाण वाटत असेल तर. काही कुठे जायला नकोय. मला सगळं कळतं हो. मी जर नाही घातली तर दुसरीकडे जाऊन उठणं लावून अंघोळ घालून घ्याल. जमणार नाही. सखूने मला सांगितलं आहे, मीच अंघोळ घालणार. मग असं मनातलं न बोलता तरा निघाल्या कुठे होतात? आणि नको का तापट ठेवायला. ठेवते तापत. मनोरमाबाई, आवरा आता तुमच्या सुनेला. ही जर अशीच वागत राहिली ना तर मग एक दिवस तुमच्या हातात टाळ आणि मुखात इटून आम्ही येईल. कधी येईल ते बी तुमच्या लक्षात यायचं नाही. आणि तवा जिंगरोबा तुम्हाला माफ करणार नाही. तुमचा कुणी बी वाली नसल. नाही बाबाजी, असं म्हणू नका बाबाजी. मग कसं म्हणू? त्या नरपशूचं संकट मी माझ्या साधनेच्या बळावर परतून लावलं. पण तुझ्या या सुनेचं विठ्ठल भक्तीचं खूळ तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल एवढं नक्की आहे. या अवलक्षणी जे गुण उधळतीये ना ती वाटी नाशाची. तो जळताना खराच तुझ्या पदरात आहे. हे लक्षात ठेव मनोरमा. माझा विठुरा चांगलं वागणाऱ्याला कधीच एकटं टाकत नाही आणि ओरखडाही उमटू देत नाही. अगं ए, बाबाजींना शहाणपणा शिकवतेस? मा झालाय का तुला? हा, सगळ्या वस्तीत माझी शोभा करतेस? हा, चल घरी चल. तू चल घरी चल. ना अकलेची दृष्टच काढते. सासूबाई अहो. चल. अहो सासूबाई चल. घरी.
गंगेला मठात बोलवून पुण्यांदा टाळक्यात घन माराया पाहिजे.